Hello friends, today we will see about the B.F. Skinner operant conditioning 1904 to 1990. Operant conditioning says people's behavior is determined by the event or consequences that follow the response. ओके, ऑपरंट कंडिशनिंगमध्ये काय सांगितलं आहे की लोकांचं जे काही वागणं आहे किंवा बिहेवियर आहे हे कसं डिटरमाइन होते की काही घटना घडतात. ओके, काही घटना घडतात त्याला रिस्पॉन्स येतो, फॉलो बाय रिस्पॉन्स. इफ द कॉन्सिक्वेन्सेस आर फेवरेबल द इंडिव्हिज्युअल विल रिपीट द सेम बिहेवियर. जर एखादी घटना छान असेल तर तेच बिहेवियर त्याचं रिपीट होते. ओके, इन दिस केस द कॉन्सिक्वेन्सेस आर सेड टू हॅव प्रोव्हाइडेड पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट and cause the repetition of the behavior. Reinforcement याचा अर्थ काय? Being a stronger. Alternatively, if the consequences are unfavorable, they reduce the chances of the same behavior from getting repeated. म्हणजेच कायचं सिंपल उदाहरण काय? एखादा क्लास छान असेल, हे काय आहे? इव्हेंट आहे किंवा घटना आहे, तर आपण रिपीटेडली त्या क्लासला जातो किंवा एखादी घटनेमुळे आनंद मिळतो, एखादी म्युझिकमुळे आनंद मिळतो, तर ती घटना घडते. पण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्रास झाला तर त्या ठिकाणी आपण जाणार का? किंवा एखादी गोष्ट केली किंवा एखादी गोष्ट खाल्ली, सिंपल गोष्ट, किंवा एखादी घटना घडली आणि ज्या गोष्टीमुळे त्रास झाला तर ती गोष्ट आपण रिपीट करत नाही. अनफेवरेबल कंडिशन्स. ओके, इन सच अ केस द कॉन्सिक्वेन्सेस आर सेड टू हॅव प्रोव्हाइडेड निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट and reduce the chances of the behavior from recurring again. These behavioral principles of rewarding or reinforcing behaviors are used to help people change their behaviors in a therapy known as behavior modification. Behavior modification is a method of attempting to strengthen a desired behavior or response by reinforcement, either positive or a negative. Conditioned responses such as fears, phobias can be treated with behavioral techniques. Okay, हे काय झालं? B.F. Skinner, operant conditioning. Thanks.